नमस्कार, मी प्रीती स्वागत करते तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जाओ। तुम्हाला नवीन दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की येणारे जे पुढचे व्हिडिओ राहतील ते माझे जन्माष्टमीसाठीचे असतील, म्हणजे जन्माष्टमीसाठी आपण सुरुवातीपासून कुठली तयारी केली पाहिजे त्यासाठीचे राहतील। तर सांगायचं एक होतं तुम्हाला की जसं की आपण आपल्याकडे कुणी पाहुणे येत असतात तेव्हा आपण घराची स्वच्छता करतो, किंवा मग कुणी आपला कोणाचा बर्थडे असेल किंवा अजून कुठला सण येत असेल तर मग आपण आपल्या घराची खूप छान अशी सजावट करतो। आता जन्माष्टमी येते आहे आणि श्रीकृष्ण महाराजांचा जन्मदिवस येतो आहे। जसे की आपल्या घरामध्ये देव जन्माला येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी किंवा त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काहीतरी देवाचं नाव घेऊन असं आपण एक सुरू करावं। एक उत्साह येतो मनामध्ये आणि खूप छान प्रसन्न वाटतं आपल्याला की आपण देवाच्या स्वागतासाठी इतकी छान तयारी करतोय असं म्हणून। आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, जेव्हा आपण घरात ही स्वच्छता करतो ना, म्हणजे असं मनामध्ये नेहमी एक देवाचं नाव असतं की चला जन्माष्टमी येते, देवाची श्रीकृष्ण महाराजांची अष्टमी येते म्हणून आपण चला हे साफ करून घेऊ। म्हणजे न कळत आपल्याकडून देवाचं नाव पण घेतलं जातं आणि आपलं घर पण स्वच्छ होऊन जातं। तर हाच आजच्या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे। चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आता फॅन बघू शकताय तुम्ही, 1-1.5 महिना होतो इकडे येऊन आम्हाला, पण किती खराब झालाय। दर महिन्याला स्वच्छताही झालीच पाहिजे। ओला कापड मी घेतलेला आहे कारण मग तीच धूळ इकडे तिकडे बसते म्हणून मग आता फॅन मी पुसून घेतला आणि फॅन क्लीन सुद्धा झालेला आहे। व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे, प्लीज तुम्ही समजून घ्याल। तर इकडं आहे हे आमचे 2 दिवाण सिंगल। वरचं मला खूप असे जाळं वगैरे काढायचं आहे म्हणून मग मी हे आधी उचलून घेते कारण याच्यावर मग धूळ पडू शकते म्हणून। आणि हे असं सहज थर्माकोल ठेवलं होतं कशाला लागेल असं, पण काही लागत नाही। आपण बऱ्याचशा वस्तू आपल्या घरात अशा ठेवून ठेवतो की हे लागेल असं म्हणून, पण जेव्हा घर आवरायला काढतो तेव्हा समजतं की हे उगाच ठेवलं आणि नंतर मग आपल्याला ते फेकावं लागतं। पण तसं करायला पाहिजे खरं तर, जेणेकरून आपल्या घरातल्या ज्या एक्स्ट्राच्या वस्तू असतात त्यांची अडचण कमी होते। आता ही फ्रेम पण वगैरे काढून घेते आणि जे काही असेल धूळ वगैरे ते पुसून घेते आहे मी। जास्त मी अजून सजवलेलं नाहीये घर कारण तेवढा वेळच मिळाला नाहीये अजून मला, आणि जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्यासोबत शेअरच करेल की म्हणजे मेकओव्हर करणार आहे मी, ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत येतीलच। पडद्याचे जे रॉड असतात आपले ते पण आपल्याला पुसून घ्यायचे आहेत, म्हणजे धूळ आपल्याला कुठंच राहू द्यायची नाही। आणि पडदे कसे असतात आपण घडी काढून धुवायचे नसतात, त्याच्याने त्याची ओरिजिनल जी शाईन असते ती जाते, म्हणून मग मी तिथल्या तिथंच ओल्या कापडने पडदे पण पुसून घेतले आणि ही घड्याळ पण मी काढून पुसून घेतली। पुन्हा इकडं हे खिडकीचे पडदे आहेत त्याचे रॉड पुसून घेणार आहे आणि परत हे पडदे पण असे हलक्या हाताने मस्त पुसून घेणार आहे मी। तर ही खिडकी पण अशी आपण स्वच्छ करून घ्यायची आहे। आता वरचं सगळं आवडून झालेलं आहे, त्याच्यानंतर मी इकडं हे दिवाण आवरायला घेते आहे। तर सर्वात आधी मी हे सगळं सामान काढून घेईल याच्यातलं। आता हा जो बघताय तुम्ही माझी कृष्णा लहान असतानाचा फोटो आहे, मला वाटतं ती तिथं 4 महिन्याची असेल। खूप क्यूट होती ती लहानपणी दिसायला मस्त। तर हे सगळं सामान मी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मी तिथं एक झाडू मारेल हलक्या हाताने आणि सगळं ते धूळ वगैरे काढून घेईल। त्याच्यानंतर ते एका केरपात्रामध्ये मी भरून घेते आहे। तुम्ही बघू शकताय किती धूळ आणि काय निघालंय, कारण होतच असते घाण, येत असते घरातून, कुठून येते काय माहिती, पण मग आवरत राहिलं तर मग जरा आपल्याला फ्रेश वाटतं आणि क्लीन घरामध्ये आपल्याला खूप छान असं प्रसन्न वाटतं। खूप छान म्हणजे पॉझिटिव्ह फिलिंग येते आपल्याला, मस्त प्रसन्न मन वाटतं आणि सगळ्या गोष्टी करायला आपल्याला उमेद येते। हे सगळं मी आणखीन पुन्हा अंथरून दिलं आणि त्याच्यावर हे एक कवर असं टाकून दिलं जेणेकरून ते खराब व्हायला नको म्हणून। आता आपण दुसरी साईड करून घेऊ। जसं मी इकडचा भाग क्लीन केला आणि जसं कपडे वगैरे जे रसून दिले सादरी अंथरून, त्याच पद्धतीने मी इकडचं पण क्लीन करणार आहे आणि हा पण जो दिवाण आहे हा पण क्लीन करणार आहे। फक्त व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे मग मी हे फटक्यात क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते।
तर कॉट सरकवला आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता किती कचरा निघालेला आहे. जर रोज आपण किती झाडत असतो, पुसत असतो, पण इकडं असं रोज रोज आपण कॉट वगैरेच्या आजूबाजूला काही शक्य होत नाही झाडणं. आणि लहान मुलं असतात ते कचरा लागलीच कुठं पण टाकून देतात आणि त्याच्यामुळे खूप सारी घाण होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला दर महिन्याला तरी कमीत कमी 1.5 महिन्यानंतर तरी अशी ही क्लिनिंग केलीच पाहिजे. म्हणजे आपल्याला असा हा कुठं कानाकोपऱ्यांमध्ये कचरा असतो ना, तर त्याच्यामुळे लक्ष्मी पांगते असं म्हणतात. घर आपलं नेहमी स्वच्छ असावं असं मला तरी वाटतं. जेवढा कचरा निघालाय तेवढा मी लगेच केर पात्रामध्ये भरते आहे आणि तो बाहेर टाकून येईल, कारण मग तोच इकडं तिकडं फैलतो आणि मग त्याच्यामुळे खूप जास्त घाण होते. आता इकडं मी गादीला कवर लावून घेते आहे. गवसनी शिवलेली आहे ती साडीची आणि तिचा आपण काय करायचं, आधी एक कोपरा घ्यायचा, त्याला एका साईडला पूर्ण घालायचं, त्याच्यानंतर दुसरा कोपरा पूर्ण घालायचा आणि याच्याने काय होतं की आपली गवसनी खूप पटक्यात अशी घातली जाते आणि एकदम व्यवस्थित जे त्याचे काठ वगैरे असतात त्याच्यानुसार घातली जाते. तर मी कॉटमध्ये ठेवून देते पाहुणे वगैरेंसाठी. आता तुम्हाला दिसत असेल सोप्यावर असे काहीतरी कवर, फाईल वगैरे हे ठेवल्याच जातात आणि ते क्लिनिंग केलं ना आपण 1-2 महिन्यांनी तर ते बरोबर निघतात. तसं मी खूप प्रयत्न करते त्याच्या खाली काही वस्तू ठेवायला नको अशा म्हणून, पण ते वेळेवर असे ठेवले जातात. आणि आता मी हा सोफा क्लीन करून घेत आहे मागच्या साईडने आणि ते सोफ्याची मागची जी जागा आहे ती सुद्धा मी झाडून घेतली आणि एका कापडाने मी ती पुसून घेते आहे. सोफा पुसून झाला आहे मस्त नॉर्मल ओल्या कापडने आणि त्याच्यानेच मी आता ते जे आपले सोफ्यावरच्या गाद्या असतात ना त्याला पण आपण ओल्या कापडने पुसून घ्यायचे. म्हणजे तिथं जी लागलेली धूळ असते ना ती सुद्धा निघून जाते आणि आपल्याला छान असं क्लीन वाटतं, धूळ दिसत नाही. आणि झटकल्याने काय होतं, बरेच जण काय करतात झाडूने किंवा कापडने डायरेक्ट झटकतात. ते काय करतं इकडचं धूळ निघते आणि तीच आणखीन दुसरं आपण जे स्वच्छ केलेलं असतं त्याच्यावर जाऊन बसते ती धूळ. त्याच्यामुळे आपण काय करायचं, कधी पण ओल्या कापडनेच हे धूळ वगैरे पुसायची आहे. आता मी हे सोफ्याचे कवर थोडे उलटे टाकून घेते म्हणजे जरा वेगळं वाटतं आपल्याला आणि दरवेळेला धुवत बसण्यापेक्षा मी ह्या आणि त्या दोघं साईडने उलटे सुलटे करून मग टाकते. म्हणजे मग घडी घडी धुवून ते खराब होण्यापेक्षा बरं असतं. आणि टी व्हीसाठी मी हे एक स्पंज हे आणलेलं आहे, त्याच्यावर मी कॉलिन टाकून ते टी व्ही पुसून घेतला आणि वायरी पण त्याच्यावर पण खूप धूळ झालेली होती त्या पण पुसून घेतल्या मी. आणि हे जे घरामधला आता थोडासा कचरा आहे तो पण मी सगळा झाडून घेते आणि बाहेर काढून घेतला. त्याच्यानंतर आता हे दिवाणवर मी गाद्या अजून राहिल्या आहेत करायच्या. आता घर झालेलं आहे, हळूहळू एक एक गोष्टी पण होतीलच. त्याच्यावर आम्ही त्या दुलया टाकल्या, त्याच्यावर बेडशीट टाकून घेतली आणि आता राहिलेत दरवाजे पण मी हलकं ओलं कापड करून घेतलं आणि ओल्या कापडने मस्त छान क्लीन असे दरवाजे पुसून टाकले आहेत आता. सगळं झाल्यानंतर मी हाताने घर पुसून घेणार आहे, कारण मॉबने काय होतं ती धूळ वगैरे असते ना तीच तिथल्या तिथे लागून जाते परत. म्हणून मग मी जेव्हा असं काही आवरायला काढते किंवा मग 8 दिवसातून कमीत कमी एकदा तरी मी हाताने आपलं पूर्ण घर पुसत असते. आणि इथं रोज मी अशी सतरंजी टाकून ठेवते, कारण मग थंडी लागते मुलांना, खाली सर्दी खोकला होतो, मग ते येता जाता त्यांना बसाय उठायसाठी ही असं टाकलेलं बरं असतं. तर असा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एक तुमच्याशी बोलायचं होतं मला की मी जेव्हा माझं पेमेंट झालं यूट्यूबकडून, मला पहिलं पेमेंट मिळालंय, हा व्हिडिओ शेअर केला होता ना, तर त्याला मला कमेंट आली होती, निगेटिव्ह कमेंट होती. मी फारसं लक्ष दिलं नाही त्या कमेंटकडे. या युट्यूबर लोकांना कुणीच लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका आणि कमेंट पण करू नका, हे खूप लाखो कमवतात आणि आपल्याला काय देतात म्हणे वगैरे, गरीबाला दान करत नाही म्हणे, हे असं तसं, म्हणजे बरीच मोठी कमेंट होती. म्हणजे मला असं वाटतं त्यांना एवढं लिहायला वेळच कुठं काय मिळाला. खूप मोठी अशी कमेंट होती की गरीबाला दान वगैरे करत नाही आणि लाखो कमवतात युट्यूबर, हे मला मान्य आहे. पण मी अजून काही लाखो कमवत नाहीये, आत्ताशी माझी सुरुवात आहे आणि पहिलं पेमेंट माझं किती झालंय ते पण मी तुम्हाला सांगितलंय.
आणि जरी लाखो कमवत असतील, मला असं म्हणायचंय, युट्यूबर लोक जरी लाखो कमवत असतील ना, तरी त्याच्या मागे त्यांची भरपूर मेहनत असते. त्यांना व्हिडिओ 3-4 तासापर्यंत तो शूट करावा लागतो, 3-4 तासापर्यंत एडिट करावा लागतो. म्हणजे 8-10 तासांचा त्यांचा एक व्हिडिओ असतो. आणि तेव्हा म्हणजे एक साधारण व्यक्ती जसं जॉबवर 8-10 तास काम करते, तसंच एक युट्यूबर पण त्याच्या कामाला 8 ते 10 तास देत असतो असं मला वाटतं. आणि ते जर एवढे पैसे घेत असतील तर त्यांच्या मेहनतीनेच घेतात असं मला तरी सांगावं असं वाटतं. तर प्लीज असा गैरसमज करू नका. आणि ते म्हणतो ते लाईक करू नका, लाईक केल्याने यांना पैसे भेटतात. लाईक केल्याने काहीच पैसे वगैरे भेटत नाही. तुम्ही जे व्हिडिओज बघतात त्याच्यामध्ये जी ऍड येते तर ती ऍड तर तुम्ही बघतच नाही, साहजिक आहे. कोण एवढे ऍड बघतं, स्किप करून टाकतो आपण ऍड. ती ऍड किती वेळेस बघितली जाते वगैरे त्याच्यावरच आमचे हे डॉलर ठरले जातात. साधारण 5,000 व्ह्यूला आम्हाला $1 मिळतो, म्हणजे इकडचे 70-80 रुपये असे मिळतात. तर तुम्ही हिशोब करून घ्या की आम्हाला किती सारे व्ह्यूजची गरज असते, तेव्हा कुठं आमचं पेमेंट मिळतं. आणि खरंच काही युट्यूबर खूप म्हणजे कमवतातही पैसे, पण तितकी त्यांनी मेहनत पण घेतलेली असते त्यांच्या चॅनलवरती. काय ते म्हणजे असं सहजासहजी नाही मिळत कुठलीही गोष्ट. कोणी आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलत असेल किंवा मग कोणाच्या मनात निगेटिव्ह विचार असेल तर त्याला आपण कसं फेस करावं आता हे मी चांगल्या प्रकारे शिकलेली आहे. त्याच्यामुळे आणि जेव्हा मी या क्षेत्रात उतरली की युट्यूब चॅनल मला क्रिएट करायचंय आणि युट्यूबर बनायचंय, हे जेव्हा आम्ही ठरवलं की तेव्हाच मी आणि माझ्या नवऱ्याने आम्ही असं ठरवून घेतलं होतं की निगेटिव्ह कमेंट जशा आपल्याला चांगल्या कमेंट येतील तशाच निगेटिव्ह कमेंट पण येणारच आहेत. तर ते सगळं आपल्याला म्हणजे सांभाळूनच घ्यावं लागणार आहे. एका नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तशाच प्रत्येक गोष्टीच्याही चांगली आणि वाईट बाजू असतेच, हे आम्ही आधीच ठरवलं होतं. आणि त्याच्यानंतरच मी या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. तर मी काही फारसा विचार करत नाही त्या गोष्टीचा. पण मग एक सांगायचं एवढंच होतं की पेमेंट त्यांचा गैरसमज दूर करायचा होता की मला अजूनपर्यंत तरी काही 1 लाख पगार पेमेंट नाहीये. पण भविष्यात जर तुम्ही साथ दिली चांगली तर देवाच्या कृपेने माझंही तेवढं पेमेंट होऊ शकतं. आणि जेव्हा होईल तेव्हा मी नक्कीच ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, कारण तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करत नाही आणि मी जे व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशनच येत नाही की मी व्हिडिओ टाकलाय असं. आणि सबस्क्रायबर्स तर वाढलेत माझे, पण व्ह्यूज माझे तेवढे येत नाहीयेत. तर प्लीज नोटिफिकेशनचं बटन दाबून घ्या. असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की